शुभ सकाळ सगळ्यांना। सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल उद्या पळण्यासाठी सज्ज झालेला आहे। परंतु तत्पूर्वी काल मैदान झालं नागाचे कुमठे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान झालं। त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावची ओरिजिनल हिंद केसरी जोडी एक पुन्हा एकदा पैरात जुळून आला आणि पैरात जुळून आला ज्या वेळेस आलाय जुळून त्या वेळेस गुलाल हा मिळवलाच आहे। या जोडीने कदाचित एखादं दोन मैदान असेल सेमीला हार, परंतु खरंच ही जोडी प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे, प्रेक्षकांच्या लाडकी जोडी आहे। महान भारत केसरी हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा 722 हरण्याव आणि त्याच्यासोबत पळाला चटणी भाकरीचा पैलवान पुसेगावचा एक नंबरचा जोड आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका घरणिकीचा राजा। काय गाडी पळाली संबंध महाराष्ट्राने बघितलं। सुनील मोरे सरकारने काल एक चांगलं वाक्य बोललं, बैल मागितला एवढ्या मोठ्या किमतीला तरीही दिला नाहीये। सगळे म्हणत होते की बैल द्यायला पाहिजे होता, परंतु नाहीये। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याला मालकाच्या परिस्थितीची जाणीव आहे, मालकाच्या नावाची त्याला माहीत आहे। आन बान शान आहे मालकाचं नाव त्या घरणिकीकरांच्या, आणि त्याने दाखवून दिले कालच की मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये उगीच फेमस नाहीये। घरणिकीकरांच्या राजाचं काल मन जिंकली घरणिकीकरांच्या राजाने आणि हरण्यानं। एक खरंच एक वाईट वाटतं मला एका गोष्टीचं। बघा ना, बाकीच्या एवढं टॉपचे नंदी आहेत त्यांना चांगले चांगले खुराक असतात, घरणिकीकरांच्या राजाची परिस्थिती मी बघितली, स्वतः डोळ्यानं बघितली। त्याला खुराक वगैरे काय हो नसतं, त्याला आपलं साधं त्याला देईल ते घालतात, ते त्यांच्याजवळ अवेलेबल आहेत तेच घालतात, आणि त्याला परिस्थितीची जाणीव आहे। आणि उगीच त्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हटलं गेलं नाही आहे। तो राजा आहे, राजाच राहील आमच्यासाठी। खरंच काल राजा आणि हरण्याने प्रेक्षकांना दाखवून दिलं, महाराष्ट्राला दाखवून दिलं की ते संपले नाही आहेत अजून। अंगामध्ये रग आणि धमक आहे त्यांच्या, आणि मालकासाठी कायम पळणार, ते फॅनसाठी कायम पळणार। काल मी मैदानामध्ये नागाच्या कुमठेच्या नाही जाऊ शकलो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। काल जाणार होतो, परंतु काय झालं, आमच्या गावाजवळच एक 10 किलोमीटरवरती मैदान होतं ते, आणि त्या ठिकाणी आपला सत्कारसुद्धा केला त्यांनी, त्याच्यामुळे जावं लागलं। शेवटी असो, ती पण मैदान चांगलं होतं, तिथंसुद्धा आपला सत्कार झाला असता। असो शेवटी, परंतु मिस केलं राजाची मुलाखत आणि हरण्याची मुलाखत। जाऊ द्या, असू द्या, घेऊया आज नाही उद्या मुलाखत घेऊया राजाची। पुन्हा एकदा जाऊ गोठ्यावरती, प्रेक्षकांसाठी जाऊया, वेळ येऊ द्या, मला टायमिंग भेटू द्या, मी जाईन। आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना। आणि उद्या बकासूरचं नियोजन कसं आहे, उद्या मुंबईमध्ये बिनजोड आहे बरं का, एक मोठी बिनजोड आहे, त्या उद्या बिनजोडचं मैदान आहे। आणि उद्या घोटचा सर्जा आणि बकासूर पळण्याची दाट शक्यता सांगितली जाते। आता मी तुम्हाला बघितलं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बकासूर सातारा एक्सप्रेस बलमा किंवा साखरवडीकरांच्या बावऱ्यासोबत पळताना दिसणार आहे। लिंब या ठिकाणी उदयनराजे केसरीच्या मैदानामध्ये, ओपनच्या मैदानामध्ये 1.5 लाख बक्षीस आहे त्या मैदानामध्ये। परंतु बकासूरचं नियोजन जे आहे ते अजूनही कन्फर्म चालू आहे, कारण की मुंबईमध्ये उद्या बिनजोडचं मैदान आहे। त्या मैदानामध्ये उद्या रती महारथी येणार आहेत, उद्या मथुरसुद्धा पळणार आहे, भुंगासुद्धा त्या ठिकाणी पळणार आहे, सैराट भुंगाची जोडीसुद्धा पळणार आहे, मेहरबानसुद्धा आहे त्या ठिकाणी। बाकीचे सध्या नंदी सगळे नंदी टॉपचे आहे, परंतु घोटचा सर्जा आणि बकासूरचं नाव जे आहे ते जोडलं जाते। उद्या ही जोडी पळते की काय मुंबईमध्ये, आता जर घाटावरती जर पळाला तर बकासूरचा पायरा तो असू शकतो, त्याच्यापतली वेगळासुद्धा असू शकतो, परंतु जर उद्या मुंबईमध्ये जर पळायला गेला बकासूर तर घोटच्या सर्जासोबतच असू शकेल। आणि त्या मोठ्या जोडीचा सामना जो आहे तो उद्याच्या प्रेक्षकांना उद्या बघायला मिळेल। भुंगा सैराट विरुद्ध घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते एखाद्या वेळेस, जर बकासूर त्या ठिकाणी गेला तर म्हणतोय मी। बघूया उद्याच्या मैदानात, उद्या दोन्ही मैदान आहेत म्हटल्यानंतर उद्या आज जो संध्याकाळीच लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील त्यावेळेस लाईव्ह लॉटमध्ये जर बकासूरची जर चिठ्ठी जर निघाली तर समजून जायचं की बकासूर उद्याच्या लिंब मैदानामध्ये पळणार आहे। जर चिठ्ठी जर बकासूरच्या नावाची निघालेली नाही आहे तर समजून जावा की उद्या आपला बकासूर मुंबईच्या बिनजोडच्या मैदानासाठी रवाना झालेला असेल। बघूया उद्याच्या मैदानामध्ये सगळे टॉपचे नंदी पळणार आहेत। सगळ्या नंदींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। अशीच कामगिरी करत रहा आणि आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करा।
धन्यवाद.